भूकर मापक भूमी अभिलेख विभागातील हे पद या ठिकाणी यासाठी सिलेबस काय आहे, परीक्षा कशा पद्धतीने होईल आणि पात्रता काय आहे, 3 बाबी आपण बघूया. गट क ची भरती आहे, 903 जागा आहेत, फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे. आता सिलेबस बघा, थोडक्यात आपण समजून घेऊ. यामध्ये इंग्रजी 25 प्रश्न 50 गुणांसाठी असणार आहे 30 मिनिट, मराठी 25 प्रश्न 50 गुणांसाठी 30 मिनिट, सामान्य ज्ञान 25 प्रश्न 50 गुणांसाठी 30 मिनिट, बौद्धिक चाचणी आणि गणित 25 प्रश्न 50 गुणांसाठी 30 मिनिट, म्हणजे 100 प्रश्न 200 गुण आणि 120 मिनिट, अर्थात 2 तासाचा हा पेपर असणार आहे. पेपर IBPS घेणार आहे. आता पात्रता काय ते तुम्ही विचाराल. पात्रता म्हणाल तर मान्यताप्राप्त अभियांत्रिकी महाविद्यालयातील किंवा मान्यताप्राप्त संस्थेकडील स्थापत्य अभियांत्रिकी पदविका तुमची असली पाहिजे. डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग तुम्ही असलं पाहिजे. आणि ते जर नसेल तर दुसरा ऑप्शन तुमच्या समोर आहे, तुम्ही माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर 10वी नंतर तुम्ही ITIचं 2 वर्षाचं सर्वेक्षणचं प्रमाणपत्र प्राप्त केलं असलं पाहिजे. आता याच्यामध्ये हे डबल स्टार दिलेले आहेत. तुमच्याकडे 2 वर्षाचं नसेल आणि 1 वर्षाचं जरी असेल तरीही ते चालतं. इथे खाली दिलंय 2014च्या नंतर 1 वर्षाच्या कालावधीचा याचा हा प्रवेश झालेला आहे. 1 वर्षाचं जरी तुमचं ITIचं त्या ठिकाणचं सर्वेक्षकचं प्रमाणपत्र असेल तरी तुम्हाला फॉर्म भरता येतो. आता दुसरी एक पात्रता या ठिकाणी आहे, ती म्हणजे मराठी लेखन 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट, म्हणजे टायपिंगचा 30 आणि 40चा स्पीडचं तुमच्याकडे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र असावं किंवा संगणक टंकलेखनाचं प्रमाणपत्र असावं. पण हे कंपल्सरी आहे का? तर बघा, पुढे म्हटलंय की तुमच्याकडे जर ही अर्हता नसेल तर तरी सुद्धा तुम्ही या पदासाठी फॉर्म भरू शकतात. का? कारण की 2 वर्षाच्या आतमध्ये तुम्ही नंतरही टायपिंग करून देऊ शकतात. म्हणजे टायपिंग आज रोजी तुमची नसली तरी तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. फक्त तुमचं एकतर काय असलं पाहिजे, सिव्हिल इंजिनिअरिंग असलं पाहिजे, डिप्लोमा असला पाहिजे सिव्हिल इंजिनिअरिंगचा, किंवा ते नसेल तर ITI तुमचं सर्वेक्षकचं लँड सर्वेअरचं 1 वर्षाचं तुमचं सर्टिफिकेट असलं पाहिजे. तुम्हाला आम्हाला तयारी करायची आहे. अभ्यास कटा नावाचं ऍप्लिकेशन तुमच्या समोर आहे. तुम्हाला या ठिकाणी लोगो दिसतोय. इथे फास्ट ट्रॅक बॅच आपण चालू केली आहे. तुम्ही ऍप डाउनलोड करा आणि त्या ठिकाणी जाऊन आपला अभ्यास सुरू करून टाका. व्हिडिओ आवडत असतील लाईक करत चला, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.